मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या अंतर्गत मतभेद आणि गटबाजी उफाळून आल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः राज्यसभा उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या नाट्यमय घटनांमुळे पक्षातील तणाव अधिकच तीव्र झाला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर 6 मे रोजी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला. यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पक्षात स्पर्धा निर्माण झाली. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव सुरुवातीला आघाडीवर असल्याची चर्चा होती. मात्र ऐनवेळी पक्ष नेतृत्वाने त्यांना डावलत प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय समजले जाणारे राजेंद्र जैन यांना उमेदवारी जाहीर केली. या निर्णयामुळे भुजबळ नाराज झाल्याचे समोर आले आहे. भुजबळ यांनी राज्यसभेवर जाण्यासाठी एक अट ठेवली होती. स्वतः दिल्लीला जाण्याच्या बदल्यात महाराष्ट्रातील त्यांच्या मंत्रिपदावर त्यांच्या पुतण्याला समीर भुजबळ यांना संधी देण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र ही अट पक्ष नेतृत्व आणि मित्रपक्ष भाजपने फेटाळल्याचे सांगितले जाते. यानंतर संतप्त भुजबळ यांनी राज्यसभेची उमेदवारी स्वीकारण्यास नकार दिला. परिणामी पक्षाने तातडीने राजेंद्र जैन यांचे नाव पुढे केले. या घडामोडींना भुजबळांसाठी मोठा राजकीय धक्का मानले जात आहे. पक्षात जुने विरुद्ध नवे असा संघर्ष सुरू असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी पार्थ पवार आणि भुजबळ यांच्यात मंत्रालयात शाब्दिक वाद झाल्याची माहिती आहे. अन्नधान्य वाहतूक टेंडरच्या संदर्भात हा वाद झाला होता. भुजबळ यांनी नियमांचे कारण देत संबंधित टेंडर मंजूर करण्यास नकार दिल्याने हा वाद चिघळला. यावेळी माझ्यावर दबाव टाकून कंत्राट देण्याची मागणी कधीच झाली नव्हती असा टोला त्यांनी पार्थ पवारांना लगावल्याचे समजते. भुजबळ यांची पक्षाची नाराजी नवी नाही. नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा असतानाही जागा महायुतीत इतरांना देण्यात आली होती. तसेच निर्णय प्रक्रियेत त्यांना दुय्यम स्थान मिळत असल्याची भावना त्यांनी अनेकदा व्यक्त केली आहे. सध्याच्या परिस्थितीत भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. ओबीसी चेहरा म्हणून त्यांचे महत्त्व लक्षात घेता ते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर भाजपला मजबूत ओबीसी नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे भुजबळांना राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवर मोठी भूमिका मिळू शकते असे राजकीय जाणकारांचे मत आहे. राज्यसभा उमेदवारीवरून सुरू झालेला वाद आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठ्या अंतर्गत संघर्षाचे रूप घेताना दिसत आहे. या घडामोडींमुळे पक्षात फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी काळात भुजबळ कोणता निर्णय घेतात आणि त्याच्या राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट तिचा जागर न्यूज.